रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी बहुत आएगा। ही रचना ज्यांच्यासाठी तंतोतंत लागू पडते असे माननीय रमेशजी खरमाळे सर आज आपल्या सोबत मुलाखतीसाठी असणार आहेत। सर आपलं मनापासून स्वागत। नमस्ते। खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाही, राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी नाही, तर थेट देशाच्या पंतप्रधानांनी मन की बात मध्ये आपल्या कार्याचं कौतुक करणं, खरं तर कोणत्याही स्वार्थापोटी कोणत्याही हेतूपोटी तुम्ही हे न करता केवळ एक पर्यावरणाच्या सेवेसाठी, निसर्ग सेवेसाठी आपण हे सातत्यानं अविरतपणे करत राहिलात, कुठलीच अपेक्षा नाही। परंतु आज मोदी साहेबांनी थेट आपली दखल घेतलेली आहे। तुमचा जो काही कार्य आहे ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर पोहोचलंय। कसं वाटतं याबद्दल? मला ते या माध्यमातून सांगावंसं वाटतं की मला अत्यानंद होतोय आणि देशाच्या उच्च पातळीवरील असणारे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी या छोट्याशा कामाची दखल घेतली आणि खरा संदेश तर हा जे छोटे छोटे काम करतात ह्या व्यक्तींसाठी हा संदेश आहे। पर्यावरणासाठी जे अगदी तळागाळापर्यंत काम करतात त्यांच्यासाठी आज त्यांनी संदेश दिलेला आहे। हा आनंद मला एकट्यालाच नाही तर मला वाटतं माझं कुटुंब असेल, माझ्यासोबत मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो वन विभागातील आमचे सगळे अधिकारी व कर्मचारी असतील, मी देश सेवा केली 17 वर्ष, त्या देश सेवेतील माझे सगळे अधिकारी कर्मचारी असतील, यांच्यासाठी ही खरंच निश्चित आनंदाची बाब आहे आणि फार मोठं प्रोत्साहन आहे तसं सांगायचं गेलं तर। आणि खरंच अत्यानंद होतो या गोष्टीचा। खरं तर 17 वर्ष देश सेवा केली आणि त्याच्यानंतर आता आपण वन विभागामध्ये आपली सेवा बजावत आहात। ही सेवा करत असताना बरेच जण तुमच्यासारखे सेवेत आहेत, असे लाखो जण असतील की जी सेवेमध्ये आहेत, परंतु एकमेव महाराष्ट्रातून रमेश खरमाळे पुढे येत आहेत आणि पर्यावरणाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देत आहेत। सोबत पत्नी असेल, मुलं असतील, यांना देखील तुम्ही सामावून घेतलेलं आहे। तर ही प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून मिळाली? मी 17 वर्ष तशी देश सेवा केली आणि 17 वर्ष देश सेवा केल्यानंतर म्हटलं आपल्याला जर पुढे जर देश सेवा चालू करायची असेल आणि योगायोग असा की मी वन विभाग महाराष्ट्र वन विभागामध्ये जॉईनिंग झालो आणि जॉईनिंग झाल्यानंतर असं लक्षात आलं की आपण ह्या माध्यमातून सुद्धा देश सेवा करू शकतो। म्हणजे आपल्याला जर पूर्ण देशासाठी जर योगदान द्यायचं असेल तर मला वाटतं ही माध्यम फार सुंदर आहे, पर्यावरण आहे आणि पर्यावरणातील घटक जर जिवंत ठेवायचं असेल, समजा आपण झाडं ठेवली, पशुपक्षी ठेवले, त्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांसाठी भरपूर होणार आहे। म्हटलं त्यासाठी ही संकल्पना डोक्यात आली की आपण ही संकल्पना पुढे जागृत करूया। सर, इतके दिवस तुम्ही काम करत आहात, हे काम करत असताना तुम्ही फ्रंटला तेव्हा आलात, म्हणजे माझ्या माहितीनुसार की ज्या वेळेस तुमचा ऑक्सिजन पार्कची जी संकल्पना आहे ती केवळ जुन्नर तालुक्यापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर संबंध आपल्या महाराष्ट्र राज्यभर पसरली आणि याच ऑक्सिजन पार्कमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपली दखल घेतली। हे ऑक्सिजन पार्क आपण सुरू करावं, तिथे राबावं, तिथं आपलं श्रमदान करावं, खड्डे खोदावेत, वृक्षारोपण करावं, तिथले जे काही पशुपक्षी आहेत त्यांना पाण्यासाठी तिथं व्यवस्था निर्माण करावी, ही संकल्पना कशी डोक्यामध्ये आली? मी वनसेवेमध्ये असताना अशा अनेक गोष्टी की आपला तालुका जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये बिबट समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत असते आणि ह्या समस्या का निर्माण होतात त्याच्या पाठीमागची कारणं गेली मी 10 वर्ष 11 वर्षामध्ये शोधतोय। तर हे शोधत असताना बऱ्यापैकी असं लक्षात आलं की जे आपला भूभाग आहे म्हणजे शेतकरी वर्ग जो आहे, बोरवेल पाण्यासाठी बोरवेल खोदले जात आहेत आणि अगदी 500-600 फूटपर्यंत हे बोरवेल खोदले जात आहेत आणि डोंगर रांगेमध्ये कुठेही पाणी राहत नाही आणि हे जर पाण्याची जर सुविधा जर निर्माण जर आपण केल्या पशुपक्ष्यांसाठी तर मला वाटतं हे पशुपक्षी जे असतात खाली शेतकऱ्यांना येऊन नुकसान पोहोचवतात, जर त्यांना पाणी उपलब्ध वर जर राहिलं तर मला वाटतं ते आपला भाग सोडून खाली शेतामध्ये येणार नाहीत। म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जी संकल्पना मांडली होती की ती चर खोदले जावेत आणि ती संकल्पना अशी होती की अनेक जण वाढदिवस साजरे करतात, केक कापून साजरे करतात किंवा विविध प्रकारच्या पार्ट्या किंवा विविध प्रकारचे प्रोग्राम घेऊन साजरे करतात। तर आमचा संकल्पना होता की का न आपला वाढदिवस आपण पर्यावरणासाठी साजरा करावा। म्हणजे पर्यावरण जर आपल्याला श्वास देत असेल तर पर्यावरणासाठी आपण काम करणं फार गरजेचं आहे आणि पर्यावरणासाठी खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे काम करणे आपण नाही, ते पशुपक्षी आहेत। म्हटलं आपण चला पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा करण्यासाठी आपण कुठेतरी चर खोदावी आणि मग हे जी संकल्पना 2 महिने अगोदर आमच्या ठरवलं की 2 महिने आपण सलग समतल चोर 2 महिने खोदायची आणि 2 महिन्यांमध्ये आम्ही 60 दिवसामध्ये 70 जलशोषक चरांची निर्मिती केली। साधारणतः 412 मीटर काम केलं आणि हे काम केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये 8 लाख लिटर पाणी साचेल आणि ते भूगर्भामध्ये जमिनीमध्ये साचेल, म्हणजे झिरपलं जाईल। आणि हे जे खोदलं होतं हे आम्ही डोंगर माथ्यावर टॉपवर खोदले होते। सकाळी उठायचं
5ला उठायचं, 5:30 वाजता त्या डोंगर माथ्यावर जायचं आणि 8 वाजेपर्यंत काम करायचं, 8-8:30 पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग दिवसभर आपली आल्यानंतर आवरून फॉरेस्ट डिपार्टमेंटची माझी नोकरी महाराष्ट्र वन विभागाची त्याच्यामध्ये पूर्ण झुकून द्यायचं. मग असा हा संकल्पना होता आणि 60 दिवसामध्ये 70 जलशोषक जर खोदले गेले. त्यातून असं लक्षामध्ये आलं की अरे आपण 2 व्यक्ती जर 60 दिवसामध्ये 70 जलशोषक चर खोदू शकतायत आणि भूगर्भामध्ये 8 लाख लिटर पाणी जिरू शकतो आपण पावसाचं. म्हणजे येणारं पाणी कुठं वाहून न जाता ते पाणी त्याच ठिकाणी जर मुरलं गेलं तर त्या ठिकाणी असणारी भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. जर 2 व्यक्ती जर एवढं करू शकतायत तर मला वाटतं गावची लोकसंख्या 5,000 असेल, 1,000 असेल. प्रत्येकाने ठरवलं की मी एकच चर खोदेल. फक्त म्हणजे एकच चर. म्हणजे 1,000 लोकसंख्या असेल तर आणि 1,000 लोकसंख्येतील एका माणसाने ठरवलं की मी एकच चर खोदेल. तर मला वाटतं हजारो चर एका वेळेस खोदले जातील आणि कितीतरी करोडो लिटर पाणी भूगर्भामध्ये जिरलं जाईल. आणि मला वाटतं ते पाणी करायची गरज पडणार नाही. हा मेसेज खऱ्या अर्थाने आम्हाला द्यायचा होता. आणि दुसरा विषय असा होता की आमच्यासोबत आम्हाला कुणाला घ्यायचं नव्हतं. कारण आम्हाला संकल्प असा होता की माणूस स्वतःहून तयार झाला पाहिजे. म्हणजे 2 दिवस येणार, काम करणार, निघून जाणार, असं होऊ नये. आणि मग त्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना जागवली की तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही स्वतःसाठी करा. आणि आम्ही स्वतःसाठी केलं, आम्ही काही पर्यावरणासाठी काय केलं नाही. हे जे 60 दिवसांमध्ये तुम्ही जवळपास 70 जलशोषक खड्डे खणलेले होते, याचा एक रेकॉर्ड सुद्धा झालाय. तो रेकॉर्ड कोणता आहे, काय सांगा? याचं इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड झालेले. आणि ही संकल्पना माहिती नव्हती की याचा ऍक्च्युअली रेकॉर्ड होईल का नाही हे पण सांगता येत नव्हतं. परंतु पुण्याची जी व्यक्ती आहे तर त्यांनी सांगितलं की तुमचं याचं इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड होईल. आणि पाठपुरावा त्यांनीच पूर्ण केला आणि त्याच्यानंतर इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आलं. फार आनंद झाला. म्हटलं असे रेकॉर्ड होऊ शकतात की पाण्यासाठी आपण पर्यावरणासाठी काहीतरी रेकॉर्ड करू शकतो. आणि तो एक फार मोठा आनंद झाला. तर इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड त्याच्यामध्ये आमचं झालं. सर, तुम्ही जुन्नर तालुक्यातलं जे तीर्थक्षेत्र धामणखेला आहे आणि तिथला जो काही डोंगर आहे त्या डोंगरावरती मला वाटतं सगळ्यात जास्त श्रमदान केलं आणि श्रमदानातून जलशोषक खड्ड्यांची निर्मिती केली आहे. मला वाटतं त्याच डोंगर रांगेमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या वृक्षांचं वृक्षारोपण पण केलेलं आहे. तर त्याच्याबद्दल सर्व पहिल्यांदा आम्हाला संकल्पना होती की जर या डोंगरावर जर झाडं लावायची असेल तर पाणी असणं फार गरजेचं आहे. आणि डोंगरावर फार पुरातन एक अशी पुष्करणी आणि ती टोटली गाडली होती. म्हणजे ग्रामस्थांना माहिती नव्हतं की या ठिकाणी पुष्करणी, फक्त एक खड्डा होता छोटासा. पुष्करणी पुष्करणी तेच सांगतो तुम्हाला. तर ते खड्डा फक्त त्याच्यात जे दगडाचं जे स्ट्रक्चर्स आहे खडकावरलं तेवढं फक्त एक स्क्वेअर दिसत होता आणि तो टोटल पूर्ण गाडलेला होता. मग ग्रामस्थांनी ना आम्ही त्याला ज्यावेळेस आपलं कोविड चालू होतं त्यावेळेस स्थानिक ग्रामस्थ धामणखेलचे आणि आम्ही मिळून तो पूर्ण उकारला. जवळपास एक 4 ट्रक माती काढली. अरे बाप. त्याच्यातून 4 ट्रक माती काढल्यानंतर असं निदर्शनास आलं की या ठिकाणी सुंदर अशी पुष्करणी म्हणजे पूर्वजांनी बनवलेला ठेवा आहे. आणि पहिल्यांदा जे त्याच्यामध्ये एकच टाकी नाही, त्याच्यामध्ये आम्हाला 2 टाक्या टोटल त्याच्यामध्ये भेटल्या. त्याच्यातच की आजूबाजू? त्याच्यातच. म्हणजे तो स्क्वेअर होता. ती एक टाकी साधारणतः एक 12-13 फूट खोल टाकी आणि 10 बाय 10ची टाकी. त्याची शेजारी एक छोटीशी टाकी, त्याला उतरायला बाहेर आहे. आणि ते पूर्ण काढल्यानंतर ते स्ट्रक्चर्स पूर्ण ओपन झालं. असं लक्षात आलं का ही पुष्करणी. आणि ज्यावेळेस प्रथम पाऊस पडून गेला आणि प्रथम पाऊस पडल्यानंतर त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी भरलं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आणि वर्षभर ते पाणी राहिलं. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की अरे प्राण्यांना पिण्याच्या सोयी तर इथंच होत आहेत आणि जे पक्षी प्राणी खाली जात आहेत डिस्टर्ब करत आहेत शेतकऱ्यांना, ते डिस्टर्ब करत नव्हते. आणि त्याच पाण्यातून संकल्पना आम्ही त्याच डोंगरावर जे धामणखेल डोंगर माथ्यावर खंडोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा एक 30 झाडं लावली. म्हटलं पहिल्यांदा इथून सुरुवात करूया. आणि मला वाटतं गणपतीचा कालखंड होता आणि गणपती बसणार होते त्या दिवशी आम्ही झाडं बसवली तिथे आणि ती झाडं त्याच पाण्यातून आम्ही पहिली वर्षभर जगवली. आणि त्याच्यानंतर मग अनेक त्या ठिकाणी पाणवठे निर्माण केले आणि त्याचा फायदा पुढे आज फार मोठा फायदा होतो. पशुपक्ष्यांना प्राण्यांना पाणी पिण्यासाठी तिथे उपलब्ध होत आहे. खरं तर तुम्ही एक ऐतिहासिक वास्तू असतील किंवा ऐतिहासिक जे ठेवे आहेत ते शोधण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात. कदाचित त्याच्यातूनच तुम्हाला जे काही टाकं ज्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं होतं ते शोधण्यासाठी त्याचा वेध घेणं शक्य झालं असेल. सर, आपण पाहतो की उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागते त्यावेळेस अनेक असे जे काही व्यक्ती आहेत की जे काहीतरी कारणानं डोंगराला वणवा लावतात. तर हे वणवा लावण्याचं कारण काय असू शकतं आणि हे वणवे विझवण्यासाठी आपला वन विभाग असेल किंवा तुमचे जे कर्मचारी असतील ते जीवाचं रान करतात. कधी यश येतं तर कधी यश येत नाही. या वणव्यांमध्ये लाखो जीव त्या ठिकाणी होरपळून मरत आहेत. तुमच्या पोस्ट सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्स्टा असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल आम्ही पाहिल्या, वाचल्या. तुमची तळमळ त्याच्यातून दिसून आली. काय सांगाल अशा समाजकंटकांना?
आपल्याला जगवणारा हा निसर्ग आहे हम्म. आणि माणसाने पैशाला जीवन मानलेलं आहे. हम्म. खरं निसर्ग हेच जीवन आहे आपण मानायला पाहिजे, कारण हम्म. श्वास देणारा तो आहे. हम्म. मी नेहमी सांगत असतो की जर तुम्ही जर पाणी पिला नाही तर 4 दिवस जगाल, हम्म. तुम्ही जर जेवण केलं नाही तर 10 दिवस जगाल, हा. पण तुम्हाला श्वासच भेटला नाही तर मला वाटतं आपण राहू शकणार नाही. बरोबर. आणि खऱ्या अर्थाने जर आपला सगळ्यांचा जर मोठा गुरु असेल तर कोण आहे? हा पर्यावरण आहे आणि त्याची जपवणूक ही केलीच पाहिजे. हम्म. मग आमचा तोच ध्येय असतो की कुठे आग लागत असेल ती विझवू नये, हम्म. कुठं पशु पक्षी जर कुठं जखमी होत असतील त्यांना वाचवणे, किंवा विहिरीमध्ये पडत असेल तर वाचवणे. हम्म. आणि याच्यातून फार मोठा संकल्प आहे आमचा की माणूस झाड लावत नाही, झाडे पशु पक्षीच लावतात. बरोबर. कारण पशु पक्षी झाडं कशी लावतात? कुठेतरी फळे खातात, त्याच्यात माध्यमातून पोटामध्ये त्यांच्या बिया जातात आणि विष्ठेतून त्या बिया पडतात. हम्म. म्हणून आपण पाहतो की टाक्या असतील, घरे असतील, इमारती असतील, हम्म. त्याच्यावर झाडे उगलेली पाहायला मिळतात. हम्म. आणि ज्यावेळेस मी जुन्नर तालुक्यामध्ये फिरतो, किंवा तुम्ही कदाचित फिरत असाल, किंवा याच्या पुढे तुम्ही एक अंदाज घ्या हा. की गावामध्ये जर एखादी वादीत जमीन पडलेली असेल 4-5 भावांची, पडीक किंवा जमीन दोघांची म्हणतो पडीक आपण. जमीन, हा. वादाची पडीक जमीन, हा, हा, तर त्या जमिनीमध्ये अनेक झाडं उगवली असतात, ते कोण झाड लावलेलं नसतं. हा. ही झाडं लावायचं काम कोण करतायत? तर पशु पक्षी करतात. बरोबर. म्हणून जर पशु पक्षी जर वाढले हा. आणि त्याच्या माध्यमातून ही जंगले फार मोठे आवाज राहतील. हम्म. मी नेहमी सांगतो की माझं गाव खोडद आहे आणि खोडदच्या जंगलामध्ये जाऊन माझ्या वडिलांनी कधी झाड लावलेलं नाही. ही झाडं लावायचं काम हे पशु पक्षी करतात. हा. सगळ्यात जास्त हे पशु पक्षीच जगले पाहिजेत, तर हा. कुठं मला वाटतं हे जे पर्यावरण आहे हे जास्त मोठ्या प्रमाणात वाढेल. हम्म. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला झाडं लावायची गरजच नाही, हम्म. फक्त ती जागा संवर्धित केली पाहिजे. त्या जागामध्ये डिस्टर्ब आपण कोणता करता कामा नये, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आग लावता कामा नये. हम्म. आगीमध्ये प्रत्येक वर्षी ही जंगलं नष्ट होत चाललीत आणि त्याचा परिणाम आज पाहतो की आपण जागतिक तापमानवाढ अगदी उंचावलेली पाहायला मिळते. हा. तर हे थांबवायचं असेल हा. तर पशु पक्षी आणि हे जे वनवे आहेत हे थांबवले पाहिजे. सर, म्हणजे रमेश खरमाळे यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ती किती अँगलनी जरी आपण पाहिलं वेगवेगळ्या अँगलनी तरी ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दृष्टीस पडतं. म्हणजे ते एक सेवक सुद्धा आहेत. जर कोणी पर्यटक एखाद्या दरीमध्ये अडकला असेल किंवा पर्यटन स्थळावरती अडकला असेल तर त्याला सोडवण्यासाठी रमेश खरमाळे पुढाकार घेतात. जर एखादा कोणी जुन्या विहिरीमध्ये अडकला असेल, त्याला बाहेर काढायचं असेल, रमेश खरमाळे हजर असतात. कुठे बिबट्या एखाद्या विहिरीत पडला किंवा एखाद्या ठिकाणी अडकलाय तर त्याची सोडवणूक करण्यासाठी रमेश खरमाळे तिथे उपस्थित असतात. तर एवढं सर तुम्हाला ताकद येते कुठून? खरं तर हे तर माझे वडील ज्यावेळेस मी लहान होतो तेव्हापासून हा. मला वाटतं फार मोठी ताकद भेटलेली. हम्म. आणि वडिलांनी आम्ही जवळपास गावातले एक 95% पाईपलाईन्स हा. 1900 मी शाळेत 92 पर्यंत अच्छा. खोदलेले आहेत. म्हणजे सकाळी उठायचं, पाईपलाईन खोदायची, तिथून शाळेतून दप्तर घ्यायचं आणि मग शाळेमध्ये जायचं, हा. हा. कारण परिस्थितीच तेवढी वाईट. 5-5 किलोमीटर पर्यंत पाईपलाईन आम्ही त्यावेळेस खोदली. बापरे. म्हणजे ते जे बळ आलंय की हा. खोदायचं कसं तिथून आले, आणि हा. त्याची साथ मला लाभली. मी त्यावेळेस भारतीय सेनामध्ये भरती झालो, इंडियन आर्मीमध्ये. हा. हा. तर त्यावेळेस जे भेटलेलं ट्रेनिंग आहे की हा. अरे देशासाठी कसं जगावं, हा. ह्या जीवनाचा खरा अर्थ काय, हम्म. हा इंडियन आर्मीमध्ये शिकलो. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आलो तर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये कळालं की अरे याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. ती पर्यावरण फार महत्वाचं आहे. हा. आणि पर्यावरण असं एक क्षेत्र आहे की त्यांनी ठरवलं तर क्षणात माणसाचा विनाश करू शकतं, हा. किंवा त्याला लाखो वर्ष म्हणजे हम्म. अनेक वर्ष मानवजात त्याच्यामध्ये टिकू शकते. बरोबर. तर ह्या 3 गोष्टींचा खऱ्या अर्थाने जो संगम आहे त्याच्यातून मी घडलो गेलो. प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा विचार असतो, म्हणजे पगार तर त्यांना भेटतोच, परंतु अतिरिक्त काही आपल्याला भेटतंय का किंवा कुठून आपण कमवू शकतो का असा विचार असतो. परंतु रमेश खरमाळे जिथे गरज आहे तिथे हजारो रुपये, लाखो रुपये सुद्धा रमेश खरमाळे अगदी उदार मनानं त्या ठिकाणी लावतात. मग ते वणवे विझवण्यासाठी आर्थिक मदत असेल किंवा त्यांच्या सहकार्यांची मदत घेऊन वणवे विझवणं असेल किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी खर्च सुद्धा करत असता. काय त्याच्या मागची ह्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की मला जगायचंय, मला श्वास घ्यायचा आहे. आता कुणाला घ्यायचा नाही घ्यायचा तो त्याचा प्रश्न आहे. बरोबर. परंतु मग आमचा विषय असा आहे कुटुंबाचा की आपल्याला जगायचंय. लोकांना जगायचे का नाही माहित नाही, परंतु मला जगायचे, मलाच काम केलं पाहिजे. आमचं विजन हे आहे की मला जगायचे, मलाच केलं पाहिजे. पण सर तुमच्यासोबत हजारो लाखो जण जगणार आहेत तुमच्या हा, कार्यामुळे. मग त्या गोष्टीचं वाईट वाटण्याचं कारणच नाही. कारण मग देणारा निस्वार्थी, त्यांनी निस्वार्थीपणाने दिले तर आमचं काम आहे निस्वार्थीपणानेच देणे. बरोबर. तर आपणही दिलंच पाहिजे, हा. कारण तो निस्वार्थ देतोय आपल्याला. हा. सर, जुन्नर तालुक्यातील एक आदिवासी गाव आहे आणि त्या गावात एक असा युवक आहे की जो मूळ हँडिकॅप आहे आणि त्याला मुखाचा काहीतरी एक मोठा आजार सुद्धा झालेला, म्हणजे त्याचं डोकं छोटं, परंतु त्याची जी काही मुखात आलेली गाठ आहे ती त्याच्या डोक्याच्याही खूप मोठी होती आणि त्याच्या सर्जरीसाठी तुम्ही पुढाकार घेतलात. सोशल मीडियावरती तुम्ही
पोस्ट केल्यात, अनेकांना आव्हान केलं आणि लाखो रुपयांचा निधी तुमच्या एका पोस्टमुळे त्या ठिकाणी उभा राहिला आणि आज तो त्याच्या हातानं स्वतः खूप चांगल्या पद्धतीचं जेवण करतोय, जीवन जगतोय. म्हणजे त्यावेळेसचा तो तरुण आणि आता त्याच्या चेहऱ्यावरती फुललेलं हास्य हे पाहून खरंच खूप समाधान वाटतं. कशी ही प्रेरणा सुचली? खरं तर मुठे परिवारातला हा पोरगा आहे, हा. काठेवाडीचा पोरगा आहे, जे कोपरी आणि मांडवे, हा, हा. मला वाटतं जुन्नर तालुक्यातील उत्तरेकडील अकोल्याच्या सर्वात, boundary-वर आहे? अकोल्याच्या बाउंड्रीवर, म्हणजे अच्छा. जुन्नर तालुक्यातील ट्रायबल एरियातला सगळ्यात कठीण भाग आहे. हा, हा. जसं फोपसंडीला जाण्याचा मार्ग आहे, त्या ठिकाणी जाताना आपल्या जुन्नरकडून सगळ्यात हा. लास्टला कोपरे लागतं, अच्छा. परंतु ह्या कोपऱ्याची वाडी मांडव्यातून उतरून मग आपल्याला वर जावं लागते. हा, हा. आणि सगळ्यात लास्ट ट्रायबल एरिया, एवढा ट्रायबल एरिया की त्या मुलाला म्हणजे गावामध्ये तेवढे जाण्याला रस्ते नव्हते. म्हणजे 17 पासून मी त्याच्यावर काम करतोय, 2017. 2017 पासून. आणि ज्यावेळेस त्या मुलाचा फोटो माझ्याकडे आला तर मीच पाहून आश्चर्याचा मला धक्का बसला, की म्हटलं खरंच असा आजार असू शकतो का, आपण भेटायला जाऊया. हा, हा. आणि ज्यावेळेस मी प्रत्यक्षात त्या मुलाला भेटायला गेलो तर मी घरात जायला सुद्धा घाबरतो, त्याचं तोंड बघून. बापरे. आणि म्हटलं ह्या मुलाला जर आपण वाचू शकलो, याच्यावर काय लिहू शकलो, याला हम्म. कुठेतरी न्याय देऊ शकलो, किंवा त्याला जगण्याचा आधार जर आपण बनवू शकलो तर आपण त्याच्यावर काम करूया, असं माझा एक विषय त्याच्यामध्ये मिसेस आणि माझा दोघांचा झाला. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्याच्यावर मी त्याचा व्हिडिओ चित्रित केला त्या मुलाचा, हा. आणि त्याच्यानंतर मी फेसबुकवर त्याची पोस्ट केली. तो फोटो आजही पण फेसबुकवर जर टाकला तर ते ग्राफिक कंटेंट्स म्हणून घेत नाही, फोटो रिजेक्ट केले जातात. अरे बापरे. म्हणजे त्या मुलाचा किती भयानक रोग असेल हा पहा. म्हणजे अगदी तोंड एवढं मोठं झालं होतं की त्याला 3 गाठी होते, हे तोंड पुढं होतं आणि साईडला 2 गाठी होत्या. बापरे. त्याचे पाय अगदी विळ्यासारखे असे वाकडे झालेले. म्हणजे त्याची जी सुरुवात होती, स्टार्टिंगची सुरुवात तो 5 वर्षाचा असताना फक्त पडण्याचं निमित्त झालं. म्हणजे सुरुवातीला नॉर्मल? नाही, नॉर्मल 5 वर्ष तो चांगला होता. हा. तो फक्त पडण्याचं कारण झालं आणि त्याच्यानंतर त्याचे पाय वाकडे व्हायला सुरुवात झाली, अगदी विळ्यासारखे असे चपटे पाय झाले. आणि त्याच्यानंतर मग त्याला गाठ आली आणि ती गाठ मोठी झाली. म्हणजे त्याची अशी कंडिशन होती की त्याला ड्रेस सुद्धा घालता येत नव्हता, कपडे काहीच घालता येत नव्हते. त्याचा हा चेहरा ह्या पायावर ठेवायचा, तो जे वाकडे झालेले पाय त्याच्यावर ठेवायचा आणि पुढे सारखायचं. म्हणजे त्याला चालता सुद्धा, म्हणजे चालू शकत नव्हता, एवढ्या कंडिशन मध्ये होते. आणि मग त्याच्यानंतर मी फेसबुकवर पोस्ट लिहिली. अनेक लोक असतात की जे देऊ इच्छितात, कोणासाठी काहीतरी करू इच्छितात, त्यांनी त्यांच्या अकाउंट, त्यांच्या वडिलांचा अकाउंट मी नंबर दिला होता, त्याच्यामध्ये त्यांनी पैसे टाकले. आणि अशीच एक संस्था मला भेटली की त्या संस्थेने अद्यापही नाव सांगितलेलं नाही, संपूर्ण खर्च त्या संस्थेने त्या मुलावर केला. अरे बापरे. म्हणजे अगदी घरापासून घेऊन जायचं ते, परत कोविडमध्ये सुद्धा त्या मुलावर त्यांनी त्याच्यावर उपचार केले. आणि त्या मुलगा आज चांगल्या प्रकारचे 2 घास खाऊ शकतोय स्वतःच्या हाताने. टोटली कापून काढले, 3 किलो तोंड त्याचं कापून काढलं टोटली. आणि परत दुसऱ्या 2 वर्षांनी पुन्हा त्या गाठी 2 ठेवल्या होत्या, ट्युमर चालते. त्यांनी नाक आणि परत डोळे बंद झाले, पुन्हा ते त्याला नेऊन परत त्याच्यावर ऑपरेशन केलं. पण ते मुलाकडं जर असं पाहिलं की जगण्याची जिद्दी असणं, म्हणजे जिज्ञासा कशी असावी. म्हणजे एखाद्याला आपण नॉर्मल कापलं तरी आपण म्हणतो ऐक ग, परंतु त्या मुलाकडे जर पाहिलं तर असं वाटतं की हा संपूर्ण दुःखाचा डोंगरच आहे. परंतु त्या मुलाला तसं वाटत नाही की मला दुःखात आहे. तो मुलगा नेहमी हसत दिसतो, खेळताना दिसतो. आणि त्या मुलावर मी अजूनही काम करतोय की कुठं महिन्याला 1.5 महिन्याला तो फोन करतो, फ्रुटी पाहिजे वगैरे, मी इथून घेऊन जातो. म्हणजे 80 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि असं वाटतं की जर खरं जगायचं असेल किंवा जगण्याची जिज्ञासा एखाद्याला द्यायची असेल, त्या मुलाचा नक्कीच व्हिडिओ पाहायला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं फार गरजेचं आहे. त्या युवकाचा जीव वाचवण्यासाठी, त्याला त्या दुर्धर आजारातून बाहेर काढण्यासाठी मला वाटतं जवळपास 51 की काय लाख त्यांनी रुपयांचा संस्थेने केले, संस्था जे काय असेल ते इतका खर्च झाला आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी सरांनी पुढाकार घेतला. आजही त्याचा जरी फोन आला की सर मला फ्रुटी प्यायची आहे, तर 15-20 रुपयांच्या एका फ्रुटीसाठी सर 80 किलोमीटरचा प्रवास करून त्याच्यापर्यंत पोहोचतात. आणि त्याची ती जी काही हौस आहे किंवा सरांप्रती त्याचं जे प्रेम असेल, खरं तर सर तो एक बहाणा असेल, त्याला तुम्हाला भेटायचं असेल, कारण की तुम्ही एक माणूस आहात, परंतु माणसाच्या रूपानं त्याचा आजार दूर करण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी देव आहात. आणि हे सरांचं अशा पद्धतीचं काम आहे. सर, आजपर्यंत तुम्ही काम करत असताना बरेच पुरस्कार तुम्हाला मिळाले, तर पहिला पुरस्कार कोणता होता, त्याच्यानंतर कशी ही पुरस्कारांची मालिका सुरू राहिली? खरं तर त्याच्यासाठी तुम्ही कधी काम केलंच नाही, परंतु समाजाचं, वेगवेगळ्या संस्थांचं, संघटनांचं तुमच्यावर असलेले हे प्रेम, मला वाटतं महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा पुरस्कार मिळाला. काय सांगाल या पुरस्काराबद्दल? मला सर्वात प्रथम शिवनेर भूषण पुरस्कार शरददादा सोनवणे आमदार असताना दिला, त्यांनी दिला. आणि 2018चा जो पुरस्कार आहे त्यांनी दिला, आणि तो शौर्य पुरस्कार होता. शौर्य पुरस्कार म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे रेस्क्यूज केले, रेस्क्यूच्या माध्यमातून मला वाटतं जुन्नर तालुक्यातील पहिला पुरस्कार असेल तो शिवनेर भूषण शौर्य पुरस्कार. आणि ती जी घटना होती, मला वाटतं ती माळशेज घाटामध्ये एसटी दरीमध्ये गेली होती.
आणि त्याच्यामध्ये 27 प्रवासी मेले होते. आपल्या त्यामध्ये मला आणे गावातले कुटुंबातील एकाच गावातले 7 व्यक्ती होते. बापरे. म्हणजे त्यावेळेस यात्रेला येत होत्या आनेच्या आणि त्यावेळेस हा ऍक्सिडेंट घडला. मोठी यात्रा असते. मोठी यात्रा होती. दुसरा जो प्रसंग असेल की पिंपळवंडी दुर्घटना घडली होती आणि पिंपळवंडीच्या त्या नदीच्या पात्रामध्ये 3 व्यक्ती अडकले होते अकोल्याच्या. तर तिच्यामध्ये एक लहान मुलगी होती, 10 वर्षाची मुलगी होती आणि आई वडील. मला वाटतं इथंच कळंबमध्ये काम करून त्या रात्रीच्या घरी जायला निघल्या होत्या, परंतु रात्र झाल्यामुळं नदीच्या पात्रामध्ये जे असणारा जो पूल आहे त्या पुलाच्या खांब्यावर जो ओटा आहे त्याच्यावरती जो बेसमेंट. आणि रात्रीचं पावसाळ्यामध्ये रात्रीचं त्याला वाटतं काहीतरी 18,000 क्युसेस पाणी सोडलं गेलं. बापरे. आणि ते त्या पुरामध्ये अडकले, म्हणजे त्या नदीच्या प्रवाहामध्ये अडकले. पाहू तिकडं पाणी. मग तर आम्ही साधारणतः एक सकाळी आमचा तो रेस्क्यू झाला 3-3:30ला का ते आम्ही 3 जण वाचवले होते. तिसरी जी घटना होती जी बेल्ल्यामध्ये एकाच विहिरीमध्ये 3 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्याचं कारण होतं की त्या विहिरीमध्ये प्लास्टिक टाकलं गेलं होतं, कचरा टाकला गेला होता आणि ज्यावेळेस मोटर चालू केली तर त्याचा फुटबॉलला कचरा अडकला, म्हणजे प्लास्टिक अडकलं. मोटार बंद झाली पाणी द्यायची आणि सरपंचांनी तिथले असणाऱ्या स्थानिक वोटर समाजाच्या लोकांना सांगितलं की एवढा मोबदला देतो तुम्ही, एवढा कचरा काढून द्या, प्लास्टिक काढून द्या. तर त्याच्यातली ती व्यक्ती खाली रस्सी सोडली, 70 फूट खोल विहीर, उन्हाळ्याचे दिवस, आणि रस्सी सोडून तो सर माणूस ज्यावेळेस खाली गेला त्याचा मुलगा आणि पुतण्या दोघे वर होते. म्हणले मी काढून देतो, तुम्हाला अनुभव नाही या गोष्टीचा खाली उतरण्याचा. खाली गेल्यानंतर त्यांनी फुटबॉल आला, तो माणूस पाण्यामध्ये बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर मुलगा म्हटलं दादाला काहीतरी झाले, पाण्यामध्ये दादा पडलेत, मी खाली जातो. त्यांनी विचार केला नाही, तो सर खाली गेला. आणि विहिरीमध्ये करंट असेल काय असेल काहीच आयडिया नाही. तो खाली गेला, त्यांनी वडिलाला लावला, तो बेशुद्ध झाला. तिसरा त्याचा जो भाऊवर होता त्याने आरडाओरड केला, त्याचा भाऊ पळत आला आणि बाकीचे स्थानिक तिथले असणारे ग्रामस्थ पळत आले. आणि ते ग्रामस्थ पळत आले, सर यांनीही विचार केला नाही, हा मला दादाला नानाला काहीतरी झाले, हाय सर खाली गेला, तोही जाऊन तोही बेशुद्ध झाला. अशा 3 व्यक्ती त्या ठिकाणी बेशुद्ध झाले. आणि त्याच्यानंतर आमचं पर्यटनाची मीटिंग आळेफाटाला या ठिकाणी चालली होती आणि जुन्नरचे त्यावेळेचे पी आय होते घोडके साहेबांनी कॉल केला की कैलास घोडके साहेब की मेजर तुम्ही कुठे आहेत. म्हटलं सर मी असं आम्ही संध्याकाळच्या 4चा प्रसंग आहे की आम्ही मिटिंगसाठी असं आहे. म्हटलं आमची पर्यटनावर मिटिंग चालली, सगळे पर्यटक नावर काम करणारे आम्ही सगळे त्या ठिकाणी होतो. तर म्हटले अशी दुर्घटना बेल्ल्यामध्ये घडलेली, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पोहोचा तुरंत. तर ठीक आहे, आम्ही तो निघले होते. त्यावेळेस जितू भांडे असतील वगैरे जेवढे आम्ही सगळं सहकारी होतो, सगळे 3-4 जण आम्ही त्यावेळेस तुरंत त्या ठिकाणी गेलो. जितू भाऊंनी सगळे रेस्क्यूचं साहित्य जुन्नरहून त्यांच्याकडे असले ते मागून घेतलं. आणि त्या ठिकाणी विहिरीच्या म्हणजे बाजूनी जवळपास 450 ते 500 ग्रामस्थ जमलेले होते. त्या विहिरीमध्ये डोकवलं होतं, 3 जण विहिरीमध्ये पालथी पडलेले होते. आणि त्यानंतर मग आमचं ते रेस्क्यू ऑपरेशन जितू भाऊ असतील किंवा इतर निलेजी खोकराळे असतील, आम्ही राहुलजी पात्रूकर असतील, आणि आम्ही एका असे चौघांनी आम्ही ते ऑपरेशन लॉन्च केलं. त्याच्यामध्ये जितो लिडिंग करत होते की असं करून आपल्याला हे डेथ बॉडी काढायच्यात म्हणून. आणि रात्री आम्ही साधारणतः 10-11 वाजेपर्यंत त्या सिलेंडर लावून त्या 3 डेथ बॉड्या बाहेर काढल्या. त्याचं कारण काय होतं की स्थानिकांनी ते उचललेला कचरा त्या विहिरीमध्ये टाकला, प्लास्टिक टाकलं, ते कुजलं आणि त्याच्यापासून मिथेन वायू तयार झाला आणि त्या मिथेन वायूने 3 जणांचे जीव घेतले. मला वाटतं कालचाच प्रसंग मी तुम्हाला सांगितलं की कालचा प्रसंग जो घडलेला आहे मध्य प्रदेशामध्ये की गायचं वासरू विहिरीमध्ये पडलं आणि ते काढायला 6 जण त्या विहिरीमध्ये उतरले, त्याच्यातले 5 जण मेले. बापरे. आणि ते 5 जण ह्याच मिथेन वायूने मेले. म्हणजे आपण गोबर गॅसला जो वापरतो तो म्हणजे मिथेन वायू, गटाराच्या कडेने जाताना जे नागाला दुर्गंधी येते तो म्हणजे मिथेन वायू. या मिथेन वायूने म्हणजे कालचे 5 जीव घेतलेले आहेत आणि 3 जीव आपल्या जुन्नर मधल्या असणाऱ्या बेल्ले गावातले घेतले. आणि सेम हीच घटना कल्याणमध्ये एक घडली. मग त्याच्या माध्यमात म्हणजे हे रेस्क्यूज अनेक आहेत, असे अनेक रेस्क्यूज आहेत. कुठं दर्यामध्ये अडकले असतील, कोण कुठून आले, कारण आपला एरियाच पर्यटन तालुका असल्यामुळे आपल्याला डोंगर रांगा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि पर्यटन स्थळ आपला जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झाल्यामुळे तर अनेक असे किस्से घडतात. तर त्यामुळं माणसाचे जीव वाचवणे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून तोही पण सहभाग आम्ही देतो या माध्यमातून की अरे आपण तर चांगले, आपण त्यांना वाचू शकू. तर ही एक दिलेली देणगी आहे इंडियन आर्मीने. अरे वा, क्या बात आहे. कर्नाटकच्या वयवर्ष 113 असलेल्या सालुमरादा थिमक्का यांनी वयाच्या 113व्या वर्षापर्यंत जवळपास 8,000 पेक्षा जास्त झाडं लावली. नुसती झाडच लावली नाही तर ती जगवली. आणि या वृक्ष लागवडीमुळे त्यांनी ज्या ठिकाणी काम केलं तिथे अगदी जंगल पाहायला भेटतंय. आणि त्यांच्या याच महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा सन्मानित केलं. तुम्ही सुद्धा चर खोदतायत, पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतायत, झाडं लावतायत. ती लावतच नाही तर ती जगवण्यासाठी, म्हणजे आम्ही पाहिलं की वॉटर बॉटल असतील त्या उलट्या तुम्ही तिथे ठेवलेल्या आहेत आणि त्याला छोटंसं छिद्र करून
सलाईन सारखं त्याला पाणी भेटण्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे. तर कसं हे सुचलं? खरं तर पाण्याची सुविधा म्हणजे उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी भेटत नाही. हं, आपण पावसाळ्यामध्ये झाडं लावून सोडून देतो. हं, परंतु खरी कसरत जी असते ती जगवण्याची असते झाडं. झाड एखाद्याला प्रेझेंट देणं किंवा बक्षीस देणं किंवा एखाद्याला लावायला देणं किंवा एखाद्याला लावून देणं फार सोपी प्रक्रिया आहे. हां, खड्डा खोदायचा आहे, नर्सरीतून झाड आणायचे आणि लावून द्यायचे, विषय सोडून द्यायचा. खरी कसरत तिथून पुढे आहे. हां, म्हणजे फक्त झाड लावून जर सोडून दिलं तर उपयोग नाही. मला बरोबर. वाटतं थिमाक्कांनी जर तसंच केलं असतं, झाड लावून सोडून दिलं असते, तर मला वाटतं त्यांच्या खात्यामध्ये 8,000 झाडं आली नसती. बरोबर. परंतु त्या मुलांची म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात झाड नाही तर 8,000 मुलं जगवलीत. हो. म्हणजे संगोपन फार खरं महत्वाचं तर आहे. ती आणि स्टोरी त्यांनी अशी आहे की मुलं झाली नाहीत म्हणून मग हां, त्यांनी मग त्यांनी ते वृक्षांमध्ये मुलांसाठी म्हणजे त्यांनी हो. त्या वृक्षांना मूल समजलंय. आणि हां. आपण आपल्या घरातल्या मुलांना असं बाजूला सोडून देत नाही. कुठं नाही. तहान लागली, कुठं भूक लागली, आपण लगेच त्यांची काळजी घेतो. हो. सेम आहे वृक्षांचं तसंच आहे. हं, आपण एखादं झाड लावलं, रोपटं लावलं, त्याची निगा ठेवणं फार गरजेचं आहे. त्याला कुठल्या प्रकारचा रोग आलाय, हं, म्हणजे त्याला उणवी लागली का, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. हां. तर झाड देणं फार सोपं आहे. पण हं, थिमाक्काने ते जगवलंय. म्हणजे त्यांनी 8,000 मुलं जगवलीत. हं. आणि ती अशी मुलं जगवलीत की ती दुसऱ्यांच्या मुलांना जगवणार आहे. म्हणजे बरोबर आहे. त्यांचं जे आयुर्मान जे होतं हं, ते 113 वर्षाच्या पुढं त्याचं हं, कारणीभूत होतं ही वृक्ष. त्यांना हं. चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन भेटला आणि त्या माध्यमातून ते निरोगी जीवन जगले. तर मला वाटतं प्रत्येकाने असं योगदान द्यायला हरकत नाही असं मला वाटते. कारण प्रत्येकजण श्वास घेतोय. बरोबर. सर धामणखेलच्या डोंगरावरती काम करत असताना तुम्ही इतकं पेटून उठला होतात, इतकी तुमच्या मनामध्ये जिद्द होती, की तुम्ही सगळ्या गोष्टींचं भान हरपून तिथं काम करत होतात. सोशल मीडियावरती आम्ही पाहिलं. परंतु रमेश खरमाळे काम करत असताना हाताला फोड येतायत, हाताला गट्टे पडतायत, पायाला फोड येतायत आणि तरीसुद्धा काम करत राहतायत. हे कसं जमतं तुम्हाला? ते दगडाची मूर्ती जर घडवायची असेल त्याला कुठेतरी टाकीचे गाव सोसावे लागतात. बरोबर. मग हे होतच राहणार आहे. खोदणं म्हणजे फोड येणारच आहेत. चालणं म्हणजे फोड येणारच आहेत. उन्हामध्ये काम करणं म्हणजे शरीर काळं पडणंच आहे. हां, हां, ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. परंतु काम करायचं सोडायचं नाही. पण मग आता त्याच्यातला मी प्रसंग सांगतो, की आमच्या जुन्नर तालुक्यातील असणारे जे शिवछत्रपती कॉलेज आहे, येस. त्यातली जे NSSची मुलांचा कॅम्प तिथंच धामणकेलमध्ये घेण्यात आला. हं, आणि त्या मुलांना फक्त मार्गदर्शन केलं, हं, की बुवा आपलं पर्यावरणाप्रती आपलं प्रेम किती असावं, पर्यावरणाची जतवणूक आणि संवर्धन कसं केलं पाहिजे. तर हं, त्यांना फक्त एक खड्ड्यांची संकल्पना दाखवून दिली. हं. त्या मुलांनी अक्षरशः 33 जलशोषक चर त्या ठिकाणी खोदले. एका दिवसात? नाही, एक 7 दिवसाचा कालखंड होता. म्हणजे म्हणजे NSS आम्हाला कॅम्पचा पिरियड असतो. सरांना सांगायचे की आम्हाला तुम्ही पिटेला घेऊन जाऊ नका, आम्ही वर डोंगरावर जातो आणि चर खोदतो. हां, हां. म्हणजे त्या मुलींच्या हाताला अक्षरशः फोड आले, रुमाल बांधून त्यांनी काम केलं. रुमाल रक्ताने माखले तरी काम केलं होतं. जिद्द बरोबर. पाहिजे. म्हणजे जिद्द जर असेल तर हे नॉर्मल आहे. ते फोड येणे ह्या गोष्टी फार कॉमन आहेत. हं, आणि दुसरी गोष्ट जे आमच्या मगाशी मी सांगितलं की जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे उल्लेख केला हं. कशाचा, ऑक्सिजन पार्कचा. हां, हां. त्या ऑक्सिजन पार्कमध्ये ओडजमध्ये कोल्हापूरचा मुलगा त्या ठिकाणी आज चर खोदते. म्हणजे 17 दिवसामध्ये त्यांनी 30 चर खोदलेत एकट्यानेच. हं, हं. त्यांनी विचार केला नाही, अरे माझा जिल्हा नाही, माझं काहीच नाही. परंतु त्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा म्हणून प्रेरणा. माझी त्या जन्मभूमीमध्ये मला काम करण्याची एक प्रेरणा मिळते. हं, हं. त्या उद्देशाने तो माणूस गेली 17 दिवस झटतोय. म्हणजे ही प्रेरणा आहे, हे हां. प्रोत्साहन आहे. आणि हं. पर्यावरणाप्रती असणारं प्रेम हे करणं गरजेचं आहे. आणि एक माझ्या देशाचा नागरिक आहे, भारत मातेचा मी एक सुपुत्र आहे. हं. तर ह्या गोष्टी क्षुल्लक आहेत. आणि श्वास जर तो देतोय, तर मी मगाशी तेच सांगितलं, की श्वास जर तो देत असेल, हां. प्रत्येकाने हे काम करणं फार गरजेचं आहे. हे सगळं काही तुम्ही करू शकता. त्याच्या मागचं कारण असं आहे, की तुम्हाला घरून सुद्धा तितकाच मोठा पाठिंबा असेल. वहिनींचा कसा 100% पाठिंबा राहिला, तुमची मुलं सुद्धा तुमच्या कामामध्ये योगदान देत आहेत, हे सुद्धा आम्ही पाहिलंय. काय सांगाल कुटुंबाबद्दल? आमचा कुटुंबाचा विषय आहे की निरोगी राहणं. मी तर Yes. प्रत्येकाला सांगेल, की प्रत्येक 15 दिवसांनी आपल्या मुलांना बाहेर काढा. कुठेतरी डोंगर रांगेवर फिरायला घेऊन जा. हं. त्यांना निसर्गाच्या निसर्ग कळू द्या, सानिध्यात. निसर्गाच्या सानिध्यात. त्यांना हां. निसर्ग कळू द्या. निसर्गातील पशु-पक्षी कळू द्या. हं, हं. आणि आमची संकल्पना तीच आहे. मिसेसनी नोकरी सोडून माझ्याबरोबर सोबत केली. अच्छा. तिला मी सांगितलं, की "अरे माझी पेन्शन आहे, तो तुझा पगार आहे, नोकरी दे सोडून आणि हां. आपण पर्यावरणासाठी काम करू." हां, हां. कारण सगळं काय पैशाने घेता येत नाही. नाही, नाही. म्हणजे आनंद जर विकत घ्यायचा असेल, तो भेटू शकत नाही. आनंद आपल्याला स्वतः निर्माण करायचा आणि बरोबर. तो आपण पर्यावरणामध्ये सुरुवात करूया. हं. म्हणजे मुलांना सोबत घेणे, बीज कलेक्शन करणे, सीड्स कलेक्शन करणे, झाडाची माहिती देणे. अरे हा पक्षी कसा राहतो,
अरे हा कीटक काय आपल्या फायद्याचा आहे का, याच्यामध्ये त्यांना माहिती देत गेलो. आणि पहिल्यापासून मला त्यांची पूर्ण साथच आहे. म्हणजे असं वाटलं नाही की त्यांना असा तिरस्कार वाटला नाही की अरे हा माणूस काहीतरीच करतोय. नोकरी 17 वर्ष केली, आता कुठेतरी रिटायर होऊन आलाय, कुठेतरी आपण एन्जॉय केलं पाहिजे, कुठेतरी आराम केला पाहिजे, असं कधीच वाटलं नाही. कारण संकल्पनाच ही की आपल्याला निरोगी जगायचे, आणि निरोगी आपण कुठं जगू शकू, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. म्हणजे आपण असं एखादं स्थळ असेल, एखादा चांगला स्पॉट असेल का त्या ठिकाणी बाबा जास्त माणसं जात नसतील, तिथे जाऊन थांबावं, कुठेतरी चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन घ्यावा, कुठेतरी अंगातला घाम निघावा, म्हणजे कुठेतरी निरोगी जीवन जगायचं. आणि माझ्या कुटुंबाने मला आतापर्यंत टोटल सपोर्ट केला. म्हणजे फक्त सपोर्ट नाही केला, तो स्वतःहून काम करण्याची मदत केली. रविवार असेल, शनिवार असेल, मुलं बाबा आम्हाला यायचे, त्यांना म्हटलं नाही की तुम्ही चला, त्यांनी आमचं बघितल्यानंतर मुलं ऑटोमॅटिक म्हणतात की चला आम्हाला लावायचे, आम्ही बीज गोळा करणारे, आम्ही झाडं लावणारे, आम्ही सुद्धा पाणी घालायला येणारे, आम्ही सुद्धा खोदू लागणारे. तर ही त्यांना दाखवलं नाही. आणि आता जी माझ्याबरोबरची जनरेशन जे काम करते, त्यांना काही चला कुणालाच म्हटलं नाही, हे स्वतःहून यायला लागले. आणि आपल्याला असेच माणसं घडवायची की तो स्वतःहून काम केलं पाहिजे. आणि असं स्वतःहून जर काम केलं तर मला वाटतं तो माणूस थिमाक्का सारखा मरेपर्यंत काम करेल. तर असे अनेक थिमाप्पा घडावेत असं मला वाटतं त्या माध्यमातून सांगायचं वाटतं. वा क्या बात आहे. तुमच्या पायाला इजा झालेली होती, त्याची खूप मोठी सर्जरी झाली, त्याच्यातून तुम्ही बाहेर आलात आणि पुन्हा सुरुवात केली. असं वाटलं नाही की पुन्हा जर काही मेजर काही प्रॉब्लेम उद्भवला तर मग मी चालणं सुद्धा माझ्याच्यानं अवघड होऊन जाईल, नंतर तोच माणूस उभा राहतो काय, पुन्हा पर्यावरणासाठी झटतो काय, काय याच्यामागची प्लॅन? माझे 2 प्रसंग आहेत. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस मी आग विझत होतो त्यावेळेस माझे फ्रोजन शोल्डर झाले होते. तर माझा हात इथून वरच जात नव्हते. अरे बापरे. आणि ती जी साथ मला दिली ती पर्यावरणानेच दिली, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस 2021च्या दरम्यान, 22च्या दरम्यान, ज्यावेळेस डोंगर माथ्यावर या दामनखेलच्या झाडं लावली होती, त्या झाडांना खुरपणी करायची होती, गवत फार वाढलं होतं. आणि तो प्रसंग असा आहे की मोटरसायकल 2 जण जात असताना, मिसेस आणि मी, ती मोटरसायकल एका ठिकाणी घसरली आणि माझा पाय मी उजवा टेकवला. त्याच्यानंतर मोटरसायकल चाक फिरल्यानंतर मी पाय फिरवायचा प्रयत्न केला, परंतु माझं जे पुढलं टोक आहे ते डांबरीच्या कोराला अडकलं आणि तो पाय डायरेक्ट गुडघ्यातच फिरला आणि लिगामेंट तुटलं माझं. बापरे. आता हे काम करायला पर्यावरणामध्येच चाललं होतं, जीवनच पर्यावरणाने दिले, तर दुसरा विषय काय. आणि त्याच्यानंतर मग ऑपरेशन झाल्यानंतर सुरुवातच केली, म्हणलं आपण परत आपल्या मुलांना भेटायला जावं, जीवर झाडं लावलेली त्यांना जगवण्यासाठी आपण गेलोच पाहिजे. आणि विषय असा आहे की मी लिगामेंटचा विचारच केला नाही, आणि आज विषय असा झाला की त्याच झाडाने मला परत नीट केले. म्हणजे पर्यावरणानेच मला साथ दिलेली असं मला सांगावं. आणि ती ताकद तीच आहे. पायाकडे लक्षच गेलं नाही माझं आजपर्यंत की काम केलंच पाहिजे पर्यावरणासाठी. आणि आम्ही ते निरंतर चालूच ठेवले. हात काय आणि पाय काय, शेवटी जगवायचं आणि मारायचं, म्हणजे मृत्यू द्यायचा त्याच्या हातामध्येच आहे. त्यांनी ठरवलं तर आपण त्याच्यासाठी देतच राहायचं. हे बॉडी काही मिळालेला एकच जन्म आहे, तो कुठेतरी सार्थकी लागला पाहिजे, हा एक ध्येय त्याच्या पाठीमागे. ते सगळ्यात मोठं समाधान आहे. कारण कार्बन हा एवढ्या प्रमाणामध्ये वाढतोय आज. कार्बन वाढला की तापमान वाढते, आणि तापमान वाढले की त्याच्यामध्ये संपूर्ण निसर्ग डिस्टर्ब होते. जसं मी वडच प्लांटेशनमध्ये जी झाडं लावलीत, अक्षरशः या उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये त्या झाडांची पानं डायरेक्ट करपलीत, म्हणजे काळी झाली. तर माणसाचं पुढं काय होईल? म्हणजे अजून जर हे टेम्परेचर असं जर वाढत गेलं तर ही जी आज उभी झाडं दिसत आहेत ही सुद्धा जळणार आहेत. त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही. म्हणून आत्ता थंडावा का वाटतोय? कारण पाऊस गेला, अनेक प्रकारचं गवत अनेक ठिकाणी हिरवळ तयार झाली, ते कुठेतरी कार्बन खिचून घेते, म्हणून आपल्याला थंडावा निर्माण पाहायला मिळतोय. तर प्रत्येकाने जर उन्हाळ्यामध्ये हे परिस्थिती वेगळी असते, पूर्ण जमीन बोडकी झालेली असते, पुढे हिरवळ नसते, त्यावेळेस कामं ही झाडं करतात. कारण त्यावेळेस झाडं कुठेतरी हिरवी राहतात, त्यावेळेस गवत सगळं संपूर्ण संपलेलं असते, त्यावेळेस ती हीट वाढलेली असते. आणि त्याच्यासाठी आपल्याला जेवढं आच्छादन झाडांचं करता येईल, कारण झाडं ही अन्न बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये कार्बन खेचून घेतात आणि हवेतला कार्बन कमी करतात. आज हवेतला कार्बन कमी आहे, पाऊस चालू आहे, तर सगळीकडे पूर्ण गवत वाढलेले, हे सगळं कार्बन खेचून घेते, आणि म्हणून आपल्याला आज उष्णता पाहायला भेटत नाही जास्त. तर प्रत्येकाने स्वतःसाठी झाडं लावणं फार गरजेचं आहे, श्वास घेणं फार गरजेचं आहे. आणि भारताची परिस्थिती फार वाईट आहे. जागतिक तापमान वाढीमध्ये इंडियाचा जर नकाशा पाहिला तर टोटल रेड झोनमध्ये, म्हणजे सगळ्यात मोठं पहिल्यांदा येणारं संकट हे इंडियावर आहे, म्हणजे भारतावर आहे आपल्या. आणि हे संकट जर दूर करायचं असेल तर आपण हा भारत मातेचा जो हिरवाईचा शालू, जो आपण वस्त्रहरण केलेलं आहे आज हिरवाईचं, हे परत आपल्याला ते नेसवण्यासाठी झाडं लावणं फार गरजेचं आहे. तर मी प्रत्येकाला हा संदेश देईल की प्रत्येकाने स्वतःसाठी एक झाड नक्की लावा. खरं तर माननीय रमेशजी खरमाळे सरांसोबत बातचीत करत असताना त्यांच्याकडून पर्यावरण असेल, निसर्ग असेल, जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असेल, जो ऐतिहासिक वारसा त्यांनी डोंगर रांगांवरती, सह्याद्रीच्या पर्वत रांगांवरती भटकंती करून तो जगासमोर आणण्यासाठी महत्त्वाचा
प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, अडल्या नडलेल्यांसाठी उभं राहण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. कोणी पर्यटनासाठी आलेला असेल आणि तो कुठे डोंगरदऱ्यांमध्ये अडकलाय किंवा कोणीतरी कामाच्या निमित्तानं विहिरीमध्ये उतरलाय आणि तिथेच त्याचं दुःखद निधन झालंय, त्यांना बाहेर काढण्यासाठी अशा अनेकविध मार्गांनी समाजाची या निसर्गाची या पर्यावरणाची सेवा करण्यासाठी माननीय रमेशजी खरमाळे सरांनी स्वतःला वाहून घेतलाय. केवळ स्वतःच या कार्यामध्ये न उतरता त्यांनी पर्यावरणाच्या या सेवेसाठी आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील आणि सोबतच खरमाळे सरांना पाहून अनेक जण प्रेरित होतात आणि ते सुद्धा या कार्यामध्ये स्वतःला झोकून देतात. हे आपण सरांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून, मला वाटतं निसर्गरम्य जुन्नर तालुका या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळी पाहत असतो. माझा सर्वांना एकच संदेश असेल की आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो कार्यक्रम सेलिब्रेट करत असताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतो. एवढंच काय तर प्रत्येक जण स्वतःचा वाढदिवस तर साजरा करत असताना 300, 400, 500 रुपयांचा केक आणतात आणि तो केक कट करून एकमेकांना भरवतात. काही जण तर त्या केकची सुद्धा नासाडी करतात. त्या सगळ्यांना मला एक हात जोडून कळकळीची विनंती असेल, हे मिशन, हे विजन, हे कार्य केवळ एका रमेशजी खरमाळे सरांसाठी नाहीये, त्यांचं ते कार्य नाहीये, तर हे कार्य त्यांच्यासारख्या आपल्या प्रत्येकाचं सुद्धा आहे. आपण वेगवेगळ्या निमित्तानं, मग आपला वाढदिवस असेल किंवा एखादा उत्सव असेल, सण असेल, या निमित्तानं आपण पर्यावरणामध्ये एक तरी झाड लावणं आणि ते टिकवणं, वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं सर, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. याचा अर्थ असा की देणाऱ्याकडून त्याचं कर्तृत्व घ्यावं. तुमच्याकडून आम्हाला जर काय घ्यायचं असेल ना, तर तुमचं कर्तृत्व घेण्यासारखं आहे आणि नक्कीच माझ्यासारखे जे असंख्य तरुण आहेत किंवा नागरिक आहेत, ते तुमच्याकडून हे पर्यावरण सेवेचं कर्तृत्व नक्कीच घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्ही जे काही स्वप्न पाहिले, हरित निसर्ग, पर्यावरण किंवा योग्य प्रमाणामध्ये आपल्या पिढ्या जगण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती ही निर्माण करण्यासाठी नक्कीच या पुढच्या काळामध्ये प्रयत्न केला जाईल. आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्यासोबत बातचीत केलीत, आपलं मनापासून धन्यवाद. आणि आज पंतप्रधानांनी तुमच्या कार्याचं कौतुक केलंय, फक्त कौतुक केलंय मन की बातमध्ये तुमच्या ऑक्सिजन पार्कचं. या पुढच्या काळामध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावा आणि तुम्ही महाराष्ट्राचे थिमक्का व्हावेत, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना केली. तुमचं पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.